तर पुढची बातमी पाहूयात। मुंबईत गणेश विसर्जन सोहळ्याला गालबोट लागलंय। मुंबईच्या साकीनाका खैराणी रोड परिसरात गणपती विसर्जनाच्या ट्रॉलीमध्ये हाय टेन्शन वायरमधून करंट उतरून एकाचा मृत्यू झालाय, तर 4 जण हे जखमी झालेत। या घटनेमुळे स्थानिक आणि मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुसली हे रात्री आक्रमक झाले होते। आता या घटनेचा सीसीटीव्ही हा देखील समोर आलाय। कालची विसर्जन मिरवणुकीतली ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना। 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होतीये। एनडीए आणि इंडिया आघाडी दोन्हींची प्रतिष्ठा या निमित्तानं पणाला लागलेली आहे। उपराष्ट्रपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि गटनेते श्रीकांत शिंदेंनी खासदारांची महत्त्वपूर्ण अशी बैठक बोलावी आहे। रविवारी रात्री शिवसेनेच्या सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहेत। एनडीएच्या वतीनं सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर इंडिया आघाडीच्या वतीनं बी सुदर्शन रेड्डींना उमेदवारी देण्यात आली आहे। आणि यानंतर आता